नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, या 2024-25च्या शैक्षणिक वर्षातील एप्रिल महिन्यातील शिक्षण परिषदेमध्ये आपण भेटत आहोत। निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत एक शासन निर्णय झाला 5 मार्च 2025चा। त्या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत। त्यासाठी कृती कार्यक्रम दिलेला आहे त्या दुसरी आणि 3 ते 5 साठी। त्याच्यातील अध्ययन आणि त्याच्यातील कोणता कृती कार्यक्रम ते आपण बघणार आहोत। हे GR मध्ये संख्या ज्ञानासाठी दुसरी पर्यंतच्या 11 आणि संख्यारील क्रियांसाठी 13 अध्ययन स्तर दिलेले आहेत आणि 3 ते 5 साठी संख्या ज्ञानासाठी 20 अध्ययन स्तर आणि 29 संख्यारील क्रियांसाठी दिलेले। हा आकडा आपल्याला मोठा वाटेल, पण आपण जर हा GR चा पास वर जर क्रॅक केला तर त्याच्यात 3 आणि 5 टप्पे सापडतात। संख्या ज्ञानामध्ये 5 टप्पे आणि संख्यारील क्रियांमध्ये 3 टप्पे। फक्त 5 आणि 3च टप्पे किंवा 5 आणि 3च कृती कार्यक्रम खरे महत्त्वाचे। आणि जसे जसे 1 ते 10 च्या संख्या, 11 ते 20 च्या पुढे 50 पर्यंत 100 पर्यंत संख्यांचे टप्पे वाढत जातात। हेच कृती कार्यक्रम किंवा अध्ययन स्तर रिपीट होतात। कसं ते आपण बघूया। कौशल्य, संख्या ज्ञान आणि संख्यारील क्रिया। इयत्ता 2 आणि इयत्ता 3 ते 5 साठी अध्ययन क्षमता अपेक्षित कोणती आहे आणि त्याचे अध्ययन स्तर कोणते, हे 3 बाबींवर आपण चर्चा करणार आहोत। नेक्स्ट, आता आपण कौशल्य बघू, संख्या ज्ञान। आता अपेक्षित अध्ययन क्षमता काय? वस्तू मोजतो आणि 20 पर्यंतचा संख्या बोध विकसित करतो। मुलाला संख्येचा बोध झाला म्हणजे काय हे आपण बघूया। आता कृती दिलेली काय, तर संख्या क्रमाने म्हणतो, वस्तू मोजतो, वस्तू काढून दाखवतो, समूहातून वस्तू काढून दाखवतो, संख्या ओळखतो, वाचतो, संख्या अंकात लिहितो। हे 5 कृती दिलेली आहेत। पहिली काय, तर संख्या क्रमाने म्हणतो, म्हणजे मुलाला संख्या क्रमाने म्हणता आले पाहिजे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। उलटही म्हणता आले पाहिजे 10 9 8 7 6 5 4 3 2 1। आपण संख्या क्रमाने म्हटल्यानंतर उलट पद्धतीने म्हणून घ्यायला पाहिजे। उलट पद्धतीने मुलाला जर म्हणायला लावलं तर मग तो आठवतो, रिकॉल करतो, अरे 10 च्या आधी काय, 9 च्या आधी काय, 8 च्या आधी काय। थोडं त्याला आपलं स्किल वाढवावं लागतं आणि इथंच आपल्याला कळतं की मुलाला संख्याबोध झालेला आहे। मुलं क्रमाने तर सरळ गतीने म्हणू शकतात, पण उलट म्हणताना अचूकता आणि गतिमानता आणि सहजता काही आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतं आणि मुलाला त्याच्यावर प्रभुत्व मिळालं की नाही पण कळतं। त्यानंतर समूहातून वस्तू मोजून दाखवता आलं पाहिजे, म्हणजे मला 5 वस्तू दाखव बरं, त्या वस्तू मोजून दे। म्हणजे चिंचोकींचा डबा, खड्यांचा डबा प्रत्येक मुलाकडे असला पाहिजे पहिली दुसरीचा, अशी आपली अपेक्षा आहे। तर प्रत्येक मुलाकडे किमान 100 चिंचोके, 100 खडे, मणी नको, कारण मणी घर मिळून जातं, मणी मानमध्ये पाहिजे। अशा वस्तूंचा समूह त्याला सांगितलं, तुझ्या त्या डबीतून मला 5 चिंचोके काढून दे, 5 खडे काढून दे, 5 बिया काढून दे, 7 काढून दे। मग तो मोजतो। इथं गणनपण अपेक्षेने म्हणून मोजून अचूक जी संख्या आपण सांगितली तेवढ्याच वस्तू मोजून देतो, काही मोजता येतं आपल्याला। हा इथं भाग झाला। किंवा तुम्ही या ठिकाणी असं दिलं, मुलाला वस्तू ठेवून दिल्या, मुलं सांगते वस्तू मोज बरं, तर तो वस्तू मोजून दाखवू शकतो, तुम्हीच वस्तू काढून द्या। मग तो मोजतो 1 2 3 4 5 6 7 आणि पुढचा टप्पा काय, मोजून वस्तू मला काढून दे। हा एकमेकांशी जुळलेलाच टप्पा आहे, फक्त आधी घ्यायचा नंतर हा घ्यायचा। आता मुलाला फळ्यावर संख्या लिहून द्या, हे किती आहे सांग बरं, 9, हे किती आहे 2, हे किती 3, हे किती 5। मी काय केलं, आपला थोडा क्रम बदलला। सुरुवातीला क्रम बदलू नका, मध्ये मध्ये नंतर तुम्ही क्रम बदला। ऍट रँडमली यादृच्छिक पद्धतीने कोणताही आकडा घ्या, अशी अपेक्षा या ठिकाणी आहे। म्हणजे संख्या ओळखतो, वाचतो। आता याच्यामध्ये कोणती संख्या 5 आहे सांग बरं, मग तो सांगतो ही, म्हणजे त्याने संख्या ओळखली। आणि संख्या वाच बरं, कोणती 2 ही वाचली। ओळखतो आणि वाचतो मध्ये फरक आहे। 4-5 संख्या दिल्या, त्यातून नेमकी मी सांगितलेली संख्या तो मुलगा ओळखतो काही महत्वाचं आहे, आणि दाखवलेली संख्या वाचतो काही महत्वाचं आहे। म्हणजे ओळखतो आणि वाचतो यामध्ये सूक्ष्म फरक आहे। आणि लिहितो, मुलांना सांगा श्रुतलेखनामध्ये 3 लिहा, 5, थोडं श्रुतलेखनामध्ये गती आपण केली पाहिजे, बोलताना कमी करायची गती। लिहा बरं 2 5 7 1 0 सरळ सरळ, मग आपल्याला कळतं मुलाला लिहिता येतं। हे 5 कृती आहे। ह्या 5 कृती बघा, 0 ते 9 साठी अध्ययन क्रमांक 1 तर काय मुलाला काय येत नाही याच्याबद्दलचा आहे, म्हणजे प्राथमिक येतो, त्याला आपण ट्रायल बॉल म्हणतो। 1 नंबरची क्षमा अध्ययन स्तरच आहे, तो मुलाला काय काय येत नाही याच्याबद्दलचं विधान आहे त्याच्यामध्ये। 2 नंबरचं
संख्या क्रमाने म्हणतो 0 ते 9 साठी. 3 नंबरचा अध्ययन स्तर संख्या वस्तू मोजतो 0 ते 9. 4 नंबरचा अध्ययन स्तर समोरून वस्तू काढून दाखवतो. 5वा अध्ययन स्तर संख्या ओळखतो किंवा वाचतो. आणि 6वा संख्या अंकात येतो. हे 0 ते 9 साठी आहे. 0 ते 20 साठी हे 7, 8, 9, 10, 11. म्हणजे याच 5 गोष्टी 0 ते 9 साठी पण आहे, 0 ते 20 साठी पण आहे, आणि असंच 3री ते 5वीला 50 पर्यंत 100 पर्यंत जाणार आहे. म्हणजे याच्यातला पासवर्ड आपल्याला ओळखता आला पाहिजे. संख्यानामध्ये 5 गोष्टी दिलेल्या आहेत. कृती कोणत्या? संख्या क्रमाने म्हणतो, वस्तू दिलेल्या वस्तू मोजतो, समूहातून वस्तू काढून दाखवतो, संख्या ओळखतो आणि वाचतो. सूक्ष्म फरक आहे. आणि संख्या अंकात लिहितो, अक्षरी अपेक्षित नाही. हे 9 पर्यंत संख्यांसाठी आहे, 20 पर्यंत आहे. सुरुवात 0 साठी 0 पासून करू नका. एकाच्या आधी 0 येतो अशी अपेक्षा नाही आहे तिथे. 0 हे स्वतंत्र अस्तित्व आहे. पण आपण आता त्याच्या शास्त्रामध्ये जायचं नाही. तर 1, 2, 3, 4, 5 शिकवल्यानंतर 0 शिकवा किंवा 1 ते 9 नंतर 0 शिकवा, पण एकाच्या आधी 0 येतो अशी अपेक्षा नाही, हे लक्षात घ्या. आता संख्याबोध ही ती अध्ययन क्षमता आहे. संख्याबोध विकसित झालेल्या मुलाच्या कळलं. त्याच्यामध्ये परत एकदा भाऊ काय संख्या क्रमाने म्हणतो. यासाठी बघा आपण बालवाडीमध्ये किंवा पहिलीच्या शाळापूर्व तयारीमध्ये आपण गाणे पण म्हणतो. 1, 2, 1, 2 आमच्या गाडीत येते, कोण 3, 4, 3, 4 इंजिनचा धूर फार, असे क्रमाने गाणे म्हणता आले पाहिजे. त्याच्यानंतर 1, 2, 3, 4 क्रमाने म्हणता आला पाहिजे. ही त्याची बेसिक पूर्व तयारी. संख्या क्रमाने म्हणतो, किती वस्तू हे सांगतो, मोजून दाखवतो वस्तू, समूहातून वस्तू काढून दाखवतो, संख्या ओळखतो, वाचतो किंवा संख्या अंकात लिहितो. प्रत्येक 0 ते 10, 20 पर्यंत, 50 पर्यंत, 100 पर्यंत ह्याच कृती आहे. फक्त संख्यांचे टप्पे बदलत जातात. एवढं सोपं आहे. म्हणजे तुम्हाला GRचा पासवर्ड जर मिळाला, हा जर क्रॅक केला तुम्ही, तर GR एकदम सोपं होऊन जातो. आणि वर्गात काय करायचं हे ते अध्ययन स्तर नेमकेपणाने सांगतात. समूहातून वस्तू काढून दाखवतो. अध्ययन काय करावं लागेल आपल्याला? समूहातील वस्तू मोजायचं शिकावं लागेल. आणि मूल्यांकन कसं करावं? समूह द्यायच्या वस्तू मोजायला लावायची. हे प्रत्येक अध्ययन स्तराच्या बाबतीत आहे. एकदा तुम्ही अध्ययन स्तराचं विधान वाचलं की तुम्हाला त्याचं अध्ययन कसं करायचं, वर्गात काय काय क्लासरूम ट्रान्झॅक्शन करायचे, वर्गात अंतरक्रिया कोणत्या चालल्या पाहिजे, आणि मूल्यमापन कसं करायचं हे पण तुम्हाला कळू शकेल. आता संख्या आणि क्रिया. इयत्ता 2री साठी अपेक्षित अध्ययन क्षमता काय? दैनंदिन जीवनात 9 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आणि वजाबाकीचा उपयोग करतो. गणितामध्ये कुठलीही क्षमता म्हणा, कौशल्य म्हणा, अध्ययन स्तर म्हणा, याचं फायनल आउटपुट काय आलं पाहिजे? त्याला त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या समस्या येतात, गणितीय समस्या, त्या गणितीय कौशल्य सोडवता आल्या पाहिजे. बाजारातील क्रिया उदाहरणं असतील, घरातील उदाहरणं असतील, हे त्याला सोडवतात. घरात चमचे किती आहेत, ग्लास किती आहेत, त्याला मोजता आलं पाहिजे ना. ही साधी गोष्ट आहे. व्यवहार करता आला पाहिजे. 4 रुपये आणि 5 रुपये किती रुपये झाले, हा व्यवहार करता आला पाहिजे. आता संख्या क्रियांमध्ये कृती काय दिलेलं आहे? बेरीज आणि वजाबाकी. आपल्याला 5वी पर्यंत फक्त बेरीज आणि वजाबाकी हे अतिशय म्हणजे मिनिमम लर्निंग लेवल, किमान अध्ययन क्षमता येते. किमान म्हणजे कमीत कमी नाही, आवश्यक एवढं आलंच पाहिजे. कमीत कमी नाही, बऱ्यापैकी चांगली गोष्ट. हे आलं तर मुलाला बाकीचं पुढे येऊ शकतं. आणि म्हणून बेरीज वजाबाकी. बेरीजमध्ये 3च टप्पे घेतलेले आहेत कृतीचे. मूर्त वस्तू वापरून बेरीज करतो, बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो, आणि दैनंदिन परिस्थितीत या संख्या वापरून बेरजेची शाब्दिक उदाहरणं सोडवतो. 0 त्याने काय केलं? 2 त्याच्यामध्ये पण 9 पर्यंत घेतला, 4 पर्यंत घेतलं, 9 पर्यंत घेतलं. 0 ते 4, 0 ते 9. आता 0 का घेतला? 2 वस्तू अधिक 0 वस्तू, म्हणजे एकाही वस्तूने टाकली तर किती उत्तरी 2 म्हणून 0 घेतलेला. दुसरा अध्ययन स्तर, तिसरा अध्ययन स्तर, चौथा अध्ययन स्तर. वस्तू वापरून अध्ययन स्तर दुसरा आहे, चिन्ह वापरून 3चा आहे, आणि शाब्दिक उदाहरण दैनंदिन जीवनातील 4 आहे. हे 0 ते 9 साठी परत 5, 6 साधे. वजाबाकीसाठी तेच आहे. दैनंदिन मूर्त वस्तू वापरून वजाबाकी करतो, वजाबाकी चिन्ह वापरून वजाबाकी करतो, दैनंदिन परिस्थितीत संख्या वापरून वजाबाकी शाब्दिक उदाहरण. 8, 9, 10, 11, 12, 13 हेच 3 ते 5 ला पण आहे. आता या ठिकाणी मूर्त वस्तू वापरून बेरीज करतो. खरं म्हणजे याच्यात आणखी एक टप्पा हिडन आहे. जेव्हा तुम्ही मुलांना बेरीज शिकवतात वर्गामध्ये, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही परीक्षा घेतात, परीक्षेला मुलांना शाब्दिक उदाहरणामध्ये मुलं मागे पडतात. का पडतात? कारण असं आहे की शाब्दिक उदाहरणं आपण पाहिजे तशी शिकवलेली नसतात. शिकवतो पण त्याचं स्वरूप कसं पाहिजे? जेव्हा तुम्ही बेरजेची सुरुवात करता, बेरीज ही व्यवहारातलीच असली पाहिजे. वर्गात तुम्ही एखादे गुरुजी गेले आणि हाफ सर्कलमध्ये मुलांना बसवलंय, हे माझ्या हातात किती फुलं आहेत रे, हां मोज बरं, हां किती फुलं? 3 फुलं, बरोबर. माझ्या हातात या दुसऱ्या हातात किती फुलं, मोज बरं,
2 फुलं बरोबर. या 3 फुलांमध्ये 2 फुलं मी मिसळले, किती फुलं झाली सांग बरं. हे शाब्दिक तोंडी उदाहरण आहे बरोबर. आणि जेव्हा तुम्ही आता मूर्त वस्तू वापरा, फुलंही मूर्त वस्तू की नाही, पण आपण त्याला काय केलं, व्यवहाराचं रूप दिलं. 3 फुलांमध्ये 2 फुलं मिसळले, 3 फुलांमध्ये 2ची वाढ केली, 3 फुलांमध्ये 2ची भर टाकली. बेरजेचे वेगवेगळे प्रश्न, फक्त समांतर शब्द वापरले. गणित संबोध प्रशिक्षणामध्ये याच्यासाठी 27 शब्द दिले, वजाबाकीसाठी 45 दिले. आपण गणित संबोध प्रशिक्षणात शिकलेला. हे उदाहरण ह्या मूर्त वस्तू आपण बेरीज करण्याच्या आधी घ्यायचे आणि मग त्याला सांगायचे किती चिंचोके मोज बरं 3, हे किती चिंचोके मोज बरं 2, हे 3 चिंचोके 2 चिंचोके एकत्र कर बरं किती झाले, 5 चिंचोके झाले. 3 चिंचोके आणि 2 चिंचोके वेगळे करून नवीन 5 चिंचोके होत नाही. 3 चिंचोक्यांमध्ये 2 चिंचोके एकत्र करून जे झाले ते 5. आता त्याच्यानंतर मग बेरजेचे चिन्ह वापरून फळ्यावर लिहिले तुम्ही 3, फळ्यावर लिहिले 2, बेरजेचे चिन्ह टाकले खाली आणि त्याला बेरीज करायला लागली. हे आपली दैनंदिन शिकवण्याची पद्धत आहे. मुलाला फळ्यावर बोला, तू 3 लिहि बरं, तू 2 लिहि बरं. आता बेरजेचे चिन्ह कुठे देशील, मग तो सांगतो मध्ये द्यायचं का ताराची. पुस्तकाची पद्धत असेल ती फॉलो करा. आता पुढच्या शिकायची पद्धत बदलेल, तेव्हा आपण त्या पद्धतीने शिकवावं लागेल. फार बदल होत नाही, बेसिक एका दुसरा फार बदल होत नाही, झाला तर होतो. आता मुलाने काय करायचं, 3 लिहिला, 2 लिहिला, बेरजेचं चिन्ह लिहिलं आणि मग त्याचं हे किती आहे 3, मग 3 रेषा ओढल्या, 2 आहेत, 2च्या 2 रेषा ओढल्या, ते दोन्ही हे 3 आणि 2 एकत्र केले 5 झाले, खाली 5 लिहिले. 3 रेषा आहेत, 2 रेषा त्या मोजल्या 5 झाले. आता मुलाला एक उदाहरण काढून देऊन टाक. हे सगळं असे 5-6 उदाहरण केलं. कंसात आहे 3 2 4 1 1 5 किंवा 4 पर्यंत असेल तर 2 0 3 0 4 1 3 1 2 1 2 2 4 0. याच्यासाठी 9 पर्यंत जोड्या द्या आणि त्याला उदाहरण काढून टाका. या जोड्यांच्या बेरजा कर. मग मुलगा बघतो उदाहरण 3 2 कंसात दिलेले, फळ्यावर लिहितो 3, फळ्यावर लिहितो 2, बेरजे चिन्ह राखतो करतो. आता म्हणतो वहीवर कर, तो उदाहरण बघतो 2 3 2 1. हे उदाहरण काळामध्ये दिलेले कंसामध्ये संख्यांची जोडी. बघितलं तो वहीमध्ये 2 1 अधिकचं चिन्ह देतो आणि 2 रेषा काढतो, 1 रेषा काढतो, 1 2 3 3 रेषा झाल्या, 3 लिहून टाकतो. किती सोपं आहे. चिन्ह वापरून बेरीज केली. आता त्याला उदाहरण दिलं, विराटने 2 बळी घेतले, अजून कोणता तरी अश्विनने 1 बळी घेतला, दोघांनी मिळून एकूण किती बळी घेतले. क्रिकेटचे उदाहरण पहिला नाही समजणार मुलाला. असं करा ना, बंड्याकडे 2 रुपये आहेत आणि खंड्याकडे 1 रुपया आहे, दोघांची मिळून किती रुपये झाले. अशी उदाहरणं तुम्ही करू शकता ना. पण ते उदाहरण पहिलीच्या दुसरीच्या मुलाला वाचता यायला पाहिजे, त्याचा अर्थ समजला पाहिजे. यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करावा लागेल. मुलाला बेरीज येतेच, नो तर शाब्दिक उदाहरणाचा अर्थ कसा लावायचा हे त्याला समजून सांगा. एकदा हे समजलं की सर्किट कंप्लीट झालं. आता मुलाला उदाहरण काय द्यायचं, 3 फुलं सविताकडे होती, 2 फुलं रेवतीकडे होती, दोघांची मुलं किती फुलं झाले, 5 फुलं झाले. रामकडे 3 फुलं होती, रहीमकडे 2 फुलं होती. रामचे रहीमचे फुलं किती झाले, 5 फुलं. फुलांचं उदाहरण दिलं होतं, त्याच उदाहरणावर आपण शेवट करा. म्हणजे जिथं सुरुवात केली तिथं शेवट करा. असंच वजाबाकीचं द्या बरोबर. वजाबाकीमध्ये काय करा, हे 4 फुलं आहेत, किती फुलं आहे मोज, 4 फुलं. यातले 2 फुलं काढून टाकले, किती फुलं उरले, 2 फुलं. हे किती फुलं आहेत मोज बरं, 4 फुलं. 4 फुलातून 1 फुल मी कमी केलं, आधी काढून टाकलं, कमी केलं. नंतर हे किती फुलं आहेत, 4 फुलं, त्याच्यातून 1 फुल मी वजा केलं. वजा केला शब्द नंतर वापरा, काढून टाकले, कमी केले, नंतर वजा केलं. टप्प्याटप्प्याने त्याला शब्दाचा संबोध करून द्या, एकदम करून नका देऊ. एकदा हे दिलं की मग आता त्याला मूर्त वस्तू वापरून हे 4 चिंचोके, त्यातून 2 चिंचोके कमी कर, 2 चिंचोके वजा कर, 1 चिंचोकी वजा कर, अशी उदाहरणं घ्या ना. आता त्याला जोडी द्या, 4 1 2 3. मग ती पहिल्या संख्येतून दुसरी संख्या वजा करा. मग तो 4 लिहितो, वहीमध्ये 1 लिहितो, वजाबाकीचं चिन्ह लागतो, 4 वजा 1 3, 4 रेषा काढतो. आता 1 रेषा नाही काढणार, तो 1 रेषा कमी करेल आणि मग 4तून 1 गेला 3. तो उदाहरण. आता पुढे शाब्दिक उदाहरण, रामकडे 4 फुलं होते, त्याने रहीमला 1 फुल दिलं, किती फुलं रामकडे उरले, 3 फुलं. हे असं उदाहरण, असं आपण तोंडी उदाहरण जिथं सुरू केलं तिथंच लेखी उदाहरण समाप्त करायला पाहिजे. इतकं सोपं आहे. असंच आता काय पुढे संख्येय क्रिया काय, 3 गोष्टी. मूर्त वस्तू वापरून बेरीज वजाबाकी करायची, बेरीज वजाबाकीचं चिन्ह वापरून बेरीज करायची, शाब्दिक उदाहरण सोडवणं, एवढं. संख्यांचे डबे बदलले तरी यावेळी बदलत नाही. 3री ते 5वीला पण तेच आहे. आता बघा काय आहे, 3 ते 5 वस्तू 99 पर्यंत संख्या बोध विकसित करतो. 2 3 4 5 6 हे दुसरीच्याच आहेत, 7 8 9 10 11 दुसरीच्याच आहेत.
फक्त आता 12ला काय 21 ते 50 साठी क्रमाने म्हणतो. आता वस्तू काढून टाकले. पण आता काय स्थानिक किंमत वापरून संख्या ओळखतो. म्हणजे तुम्ही त्याला 13 लिहून दिली. 13 कशी काय वाचले? 13 1.3. 13 मध्ये एकाची किंमत किती? 10. तीनाची 3. 10 अधिक 3 हे त्याला सांगता आलं पाहिजे. स्थानिक किंमत सांगून तो आपल्याला संख्या ओळखून वाचत दाखवतो. 23 2.3. 2 दशक म्हणजे किती रे? 20. 3 एकक म्हणजे किती? 3. 20 3 23. त्याला सोपं आहे. या पद्धतीने त्याला करता येईल. 15वी संख्या क्रमाने म्हणतो 51. स्थानिक किंमत वापरून स्थानिक किंमत संकल्पना वापरून संख्या ओळखतो किंवा वाचतो 51 साठी. आता ह्याच क्षमता दिल्या, काहीच फरक नाही. 11 14 17 संख्या अंकात लिहितो. म्हणजे बघा 9 पर्यंतच्या संख्या असतील तर 6वा स्तर आहे. 10 ते 20 असेल तर 11, 21 ते 50 असेल तर 14 आणि 51 असेल तर 17. आता पुढे संख्या नामं लिहितो. 18 19 20 स्तर दिलाय. 9 पर्यंतच्या संख्यांची नामं लिहायची असतील तर अक्षरी तर 18वा स्तर आहे. 19वा स्तर हा 0 ते 20 आहे. 0 ते 50 20वा स्तर आहे. 0 तर तसा नसतो उल्लेख, पण तो केलेला आहे जी आर मध्ये. म्हणजे 27 संख्या लिही. बरं तुम्ही फळ्यावर लिहून दिले 27 किंवा हे लिहून दिले. किती आहे? 19. मग 19 वही मध्ये लिही बरं अक्षरी 19. हा 19वा स्तर आहे. मुलाला अनेक वेळेस 49 ओळखता येते. किती रे सर? 4.2 49. मल्ली बरं वही मध्ये 49 अक्षर. सोपी गोष्ट आहे. आता संख्या ज्ञानामध्ये त्याच पद्धतीने संख्या क्रमानं म्हणणं, वस्तू मोजणं, समतोल वस्तू काढून दाखवणं, संख्या वाचन, संख्या अंकात घेणं, संख्या नाम एवढंच अपेक्षित आहे. टप्पे बदलले तरी. आता संख्येवर क्रिया, वस्तू वापरा, चिन्ह वापरा, दैनंदिन व्यवहारातील उदाहरण वापरा. हेच आहे 2 3 4 5 6 7 14 15 16. आता 26 आणि 21 26 ते अध्ययन स्तर दिलेले. तुम्हाला पीपीटी खाली बघा तुम्हाला ग्रुपवर पाठव किंवा समजून देईल तुम्हाला. काहीच बदल नाही. आता असं 17 18 कुठे गेलेली? 17 18 आहे ते बघा इथे आहे. मूर्त वस्तू वापरून वजाबाकी करायची. ती 17 18 19 आलेली. परत ते 22 23 या पद्धतीने आहे. म्हणजे 3च टप्पे. फक्त काय करतात? 3री ते 5ची पुढच्या संख्या वाढत जातात. कोणत्या वाढत जातात? 0 ते 9, 0 ते 20 च्या पुढे जातात 0 ते 50, 0 ते 99. आणखी एक आहे याच्यामध्ये बिनहक्काची बेरीज. आता स्थानिक किंमत वापरून म्हणजे काय? 27 अधिक 22. मग आता 99 साठी 14 सर म्हणजे 99 परत 50 च्या वरच्या संख्या 27 अधिक 22. आता याच्यात हक्काची बेरीज नाहीये, बिनहक्काची बेरीज. मग दशक एकक त्याला फळ्यावर लिहिता आलं पाहिजे किंवा वही. मग 7 एकक आणि 2 एकक यांची बेरीज केली. 2 दशक आणि 2 दशक यांची बेरीज केली. 4 9 49. 4 दशक 9 एकक. ही बिनहक्काची. हक्काची असेल तर 27 अधिक 24. मग 7 आणि 4 11. मग 11 झाले. एककामध्ये 11 येईल, पण एका घरात 2 आकडे नको म्हणून तू एक दशकात सरकवला. मग तिथे 2 2 हा एक दशक, हा एक, हे झाले 5. 51 उत्तर आलं. हे तुम्ही आधी वस्तू वापरून शिकवा, नंतर मग अंकांकडे जा. आता हे हक्काचं जरी असलं तरी तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये ती उदाहरणे इथं पण वापरता येतात. वजाबाकीची पण उदाहरणं इथं दिलेली आहे. तशीच आहे बिनहक्काची हक्काची. किती सोपं आहे. म्हणजे फक्त काय याच्यामध्ये पॅटर्न आहे. संख्या ज्ञानामध्ये किती आहे? संख्या क्रमानं म्हणतो, वस्तू मोजतो, मोजून दाखवतो, म्हणजे समोरून वस्तू काढून दाखवतो, नंतर मग संख्या ओळखतो, वाचतो आणि संख्या लिहितो. 5 टप्पे आहेत. आणि क्रियेमध्ये मूर्त वस्तू वापरून बेरीज वजाबाकी करायची. नंतर त्याच्यानंतर काय आहे? चिन्ह वापरून बेरीज किंवा वजाबाकी करायची. आणि दैनंदिन जीवनातील बेरीज वजाबाकीची उदाहरणं सोडवायची. समजलं? आता याच्यानंतर तुम्हाला एका शाळेतील शिक्षिका, आपल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आहे, त्यांच्या वर्गात त्या वेगवेगळ्या कोणकोणत्या कृती वापरतात संख्या ज्ञानासाठी. या संख्या ज्ञानासाठी अगदी 5वी पर्यंतच्या त्याचा एक व्हिडिओ आपण बघूया. आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम मी प्रादेशिक विद्या प्राधिकरण नाशिक प्राचार्य श्री अनिल गौतम साहेब आणि समन्वयक वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर सुनील बाविस्कर साहेब यांनी मला आजच्या सादरीकरणाची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आजचा माझा सादरीकरणाचा विषय आहे निपुण महाराष्ट्र अंतर्गत शिक्षक संवाद गणित उपक्रम कृती. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम यामधील मुख्य उपक्रम बघूया. अध्ययन क्षमतांची स्तरनिहाय पडताळणी लेव्हल 1 ते 20 पर्यंत, म्हणजेच स्तर 1 ते 20 पर्यंत.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्तरानुसार गट करणे, त्या गटांसाठी वेगवेगळ्या कृतींची योजना तयार करणे, उपक्रमांची यादी तयार करणे, वस्तूंचा प्रत्यक्ष वापर, कृती आधारित शिक्षण, खेळ, गोष्टी आणि संख्याबोध साहित्याचा उपयोग करणे. सुट्ट्यांच्या काळातही सराव आणि बाहेरच्या सहयोगी संसाधनांचा वापर आपल्याला यासाठी करायचा आहे. या कृती कार्यक्रमाची वैशिष्ट्ये बघूया. शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, शाळा समित्या यांचा एकत्रित सहभाग असला पाहिजे. तसेच ऑनलाईन, ऑफलाईन माध्यमातून सातत्यपूर्ण सराव घ्यायचा आहे. विद्यार्थी केंद्रित अध्यापन करायचे आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवरील संख्याज्ञान तपासणीसाठी स्पष्ट निकष या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहेत. यामध्ये शिक्षकाची भूमिका बघूया. निरीक्षक, मार्गदर्शक आणि सुलभक म्हणून शिक्षकाला कार्य करायचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर ओळखायचा आहे. त्या आधारावर कृती आराखडे तयार करायचे आहेत. साहित्य व्यवस्था आणि वापर. शासनाने पुरवलेले दर्जेदार शैक्षणिक साहित्य वापरायचे आहे. पर्यावरणातील सहज उपलब्ध असणारे साहित्य, खडे, दगड, काड्या, पानं, फुलं यांचाही वापर आपण करू शकत आहेत. काही साहित्य स्वतःही तयार करणे आवश्यक आहे. स्तरनिहाय उपक्रमांचा उपयोग. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त कोणते उपक्रम आहेत, तसेच इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते उपयुक्त उपक्रम आहेत यांची विभागणी करायची आहे. कृती आधारित उपक्रम आणि गणितीय खेळ यांचा समावेश करायचा आहे. उपक्रमानंतर आपण काय शिकलो यावर मुक्त चर्चा देखील करणे गरजेचे आहे. संख्या ज्ञानातील प्रमुख उद्दिष्टे कोणती आहेत, तर 20 पर्यंतच्या संख्या ओळखणे आणि मोजता येणे, तसेच 99 पर्यंत संख्यांचे वाचन, लेखन आणि ओळख होणे, 9 पर्यंत संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करता येणे. संख्या ज्ञानाचे महत्त्व केवळ शालेय शिक्षणापुरते मर्यादित नाही, तर विद्यार्थ्यांच्या तर्कशक्ती, निर्णय क्षमता आणि विचार क्षमतेचा विकास देखील करणे गरजेचे आहे. व्यवहार, संवाद, जीवन कौशल्याशी संख्या ज्ञानाचा घनिष्ठ असा संबंध आहे. निष्कर्ष. हसत खेळत संख्याज्ञान शिकवले तर ते सहज आत्मसात होत असते. गणिताची भीती दूर होत असते आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास देखील निर्माण होतो. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमामार्फत विद्यार्थ्यांना भविष्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम तयारी देखील होत असते. आता या निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमामध्ये 2 प्रामुख्याने गट आहेत. इयत्ता दुसरीचा एक स्वतंत्र गट आहे आणि इयत्ता 3री ते 5वीचा एक गट आहे. यामध्ये गणित विषयासाठी 2 कौशल्य दिलेली आहेत, संख्याज्ञान आणि संख्यांवरील क्रिया. इयत्ता दुसरीसाठी अपेक्षित अध्ययन क्षमता आहेत, ही उच्चतम अध्ययन क्षमता आहे, वस्तू मोजतो आणि 20 पर्यंत संख्याबोध विकसित करतो. आणि इयत्ता 3री ते 5वीसाठी अपेक्षित अध्ययन क्षमता आहे, दैनंदिन जीवनात 9 पर्यंत संख्यांची बेरीज आणि वजाबाकीचा 18 पर्यंत उत्तर येईल अशा वजाबाकीचा उपयोग करतो. यासाठी निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता इयत्ता 3री ते 5वीसाठी परिशिष्ट क्रमांक 3 मध्ये देण्यात आलेले आहेत. इथे आपण स्क्रीनवर पाहू शकतो. संख्या ज्ञानासाठी वस्तू मोजतो व 99 पर्यंत संख्याबोध विकसित करतो. यासाठी 1 ते 20 पर्यंतच्या स्तर देण्यात आलेले आहेत. हे संख्या ज्ञानासाठी. आणि संख्यांवरील क्रिया हा दुसरा भाग आहे. त्यासाठी 1 ते 29 पर्यंतचे स्तर देण्यात आलेले आहेत. या कृती कार्यक्रमाची कार्यवाही करताना सर्वप्रथम अध्ययन स्तर निश्चित करायचा आहे. विद्यार्थी निहाय कृती आराखडे तयार करायचे आहेत. अंमलबजावणीसाठी उपक्रमांची निश्चिती करायची आहे. विद्यार्थी गट तयार करायचे आहेत. यासाठी सहाध्यायी, विषय मित्र, गल्ली मित्र यांची मदत घ्यायची आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून मुबलक शैक्षणिक साहित्याची उपलब्धता आपण करणे गरजेचे आहे. हे आम्ही आमच्या शाळेमध्ये वर्गनिहाय असे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. तर आजचा आपला गणित विषयातील संख्याज्ञान हा भाग आहे. यातील इयत्ता 3री ते 5वीसाठी स्तरनिहाय राबवावयाचे उपक्रम कोणकोणते आहेत ते आपण आता बघूया. पहिला स्तर 0 ते 9 संख्या नामे क्रमाने म्हणता येत नाहीत. या स्तरावर जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आपण सरावासाठी काही उपक्रम घेऊ शकतो. इयत्ता दुसरीसाठी आपण जे उपक्रम घेतले होते मागील सत्रामध्ये, तर 1 ते 10 पर्यंतचे उपक्रम जवळजवळ सारखेच आहेत. काही उपक्रम वेगळे आहेत. तर ही देखील आपण थोडक्यात पुनरावृत्ती याची करून घेऊया. स्तर
पहिला आहे 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाहीत. या स्तरावर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी साहित्य म्हणून संख्यांची दोरी आपण घ्यायची आहे. 0 ते 9 पर्यंतचे अंक लिहिलेले रंगीत कागदाचे तुकडे किंवा फ्लॅश कार्ड्स आपण घेऊ शकतो. दोरी आणि क्लिप्स आपण या ठिकाणी घेऊ शकतो. कृती अशी करायची आहे. वर्गात एका भिंतीवर एक दोरी अडकवा. विद्यार्थ्यांना गटात विभागा. प्रत्येक गटाला संख्यांचे तुकडे वाटा. विद्यार्थ्यांना त्या संख्यांचे योग्य क्रम लावून क्लिपच्या साहाय्याने दोरीवर टांगायला सांगा. सगळ्या गटांचे कार्य पूर्ण झाल्यावर संख्यांचा क्रम तपासा आणि सर्व वर्ग एकत्र येऊन त्या संख्यांचा उच्चार शेवटी करणार आहे. 0, 1, 2, 3, 4 असे 9 पर्यंत. माझा आवाज क्लिअर येतोय सर? येतोय मॅडम, येतोय. काय प्रॉब्लेम नाही, एकदम व्यवस्थित. ओके. स्तर क्रमांक 1 साठी आपण दुसरा एक उपक्रम बघू शकतो. 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाही यासाठी उडी मार आणि संख्या बोल हा देखील आपण एक उपक्रम घेऊ शकतो. यामध्ये साहित्य म्हणजे जमिनीवर आपण संख्यांची पाटी आखायची आहे किंवा आपण संख्या सुद्धा आखू शकतो 0 ते 9 पर्यंतच्या. यासाठी कृती घ्यायची आहे. शिक्षक अंक म्हणतील, मुले त्या आकड्यावर अंकावर उडी मारतील आणि ती संख्या जोरात बोलतील. अशा प्रकारे आपण 0 ते 9 संख्यांचा सराव घेऊ शकतो. विद्यार्थी क्रमाने संख्या यामुळे बोलू शकतात. तसेच आपण आणखी एक उपक्रम घेऊ शकतो, संख्यांचा झेंडा. यासाठी साहित्य आहे. अंक लिहिलेले फ्लॅग्स तयार करायचे आहेत, म्हणजे झेंडे तयार करायचे आहेत आणि ते झेंडे लावण्यासाठी स्टिक किंवा स्ट्रॉचा आपण वापर करू शकतो. यासाठी कृती कशी घ्यायची आहे तर बघूया. प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक संख्यांचा झेंडा दिला जाईल, ज्यावर 0 ते 9 यापैकी एखादी संख्या असेल. विद्यार्थी 0 पासून 9 पर्यंत योग्य क्रमात उभं राहतील. नंतर वर्ग किंवा गट एकत्र त्या क्रमाचा उच्चार करेल. अशा प्रकारे आपण हा उपक्रम राबवू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना संख्यांची नामही पाठ होतील. त्याचप्रमाणे 0 ते 9 संख्या क्रमानेही लावता येतील. जे विद्यार्थी अगदी प्राथमिक पहिल्या स्तरावर आहे त्यांच्यासाठी ही कृती घ्यायची आहे. स्तर 3 वर जे विद्यार्थी आहेत 0 ते 9 पर्यंतच्या वस्तू मोजतो. या स्तरावर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी उपक्रम आहे वस्तू मोजा आणि कार्ड ठेवा. यासाठी साहित्य लागणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू. यामध्ये बटणं, खडे, चिंचोके, मणी, पेन्सिल, 0 ते 9 संख्यांचे कार्ड्स या प्रकारचे साहित्य आपण उपलब्ध करून घ्यायचे आहे. आणि कृती आपल्याला अशी घेता येईल. टेबलावर 9 बटणे, 6 खडे, 4 मणी अशा वेगवेगळ्या गटात वस्तू ठेवा. विद्यार्थ्यांनी प्रत्येक गट मोजून योग्य संख्येचे कार्ड त्या गटाजवळ ठेवायचे आहे. वर्ग गटात काम करेल, नंतर उत्तर तपासले जाईल. अशा प्रकारच्या कृती आपण घेऊ शकतो. 0 ते 9 पर्यंतच्या वस्तू मोजतो. उपक्रम बाजारात चला. वस्तूंची नावे आणि चित्र आपल्याला यासाठी लागणार आहेत. त्यामध्ये सुद्धा बटणं, खोडरबर, पेन्सिल, कागदी नोटा, टोकन यासारखं साहित्य आपण घेऊ शकतो. वर्गात आपण छोटे आणि बाजार मांडू शकतो. शिक्षक सांगतील मला 3 सफरचंद द्या किंवा 3 सफरचंदांची चित्र द्या आणि विद्यार्थी ते मोजून वस्तू आपल्याला शिक्षकांना देतील किंवा गटनायकाला देतील. योग्य मोजणीसाठी आपण शाबासकी देऊ शकतो. चूक झाल्यास आपण ती दुरुस्ती सुचवू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी खेळता खेळताना 0 ते 9 पर्यंतच्या वस्तू मोजण्याचा सराव करू शकतात. ही कृती आपण घेऊ शकतो वर्गात. त्यानंतर स्तर क्रमांक 4 9 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू काढतो. उपक्रम यासाठी आपल्याला घेता येईल. रंगीत मणी वेगळे करा. यासाठी रंगीत मणी घेऊ शकतो किंवा शैक्षणिक साहित्य पेट्यांमध्ये आता अस्वल आलेले आहेत छोटे. प्लास्टिकचे एक बरणीच आलेली आहे आताच्या नवीन निपुणच्या शैक्षणिक साहित्य पेटीमध्ये. त्याचाही विद्यार्थी खूप आवडीने वापर करतात. इथे आपण चित्रात बघू शकतो विद्यार्थी तेच साहित्य वापरत आहेत. यामध्ये एका वाटीमध्ये 9 रंगीत मणी घेऊ शकतो किंवा हे असे संख्या कार्ड दिल्यानंतर ते बरणीतलं ते साहित्य सुद्धा विद्यार्थी घेऊ शकतात आणि दिलेल्या संख्ये इतके साहित्य त्या संख्येच्या कार्डच्या शेजारी विद्यार्थी रचतील. अशा प्रकारचा उपक्रम आपण घेऊ शकतो. त्याचप्रमाणे रंगीत मणी वेगळे करण्याचा उपक्रम घेण्यासाठी एका वाटीमध्ये 9 रंगीत मणी आपण घ्यायचे वेगवेगळ्या रंगाचे आणि 0 ते 9 पर्यंतचे अंकाचे कार्ड देखील घ्यायचे. शिक्षक अंकांचे कार्ड वाचतील. उदाहरणार्थ 4 मणी काढा. विद्यार्थी वाटीतून अचूक 4 मणी काढून बाजूला ठेवतील. इतर विद्यार्थी मोजून तपासतील किंवा गटनायक मोजून तपासेल. स्तर 5 वर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्तर 5वा आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्या ओळखतो किंवा वाचतो. यासाठी आपल्याला उपक्रम घेता येईल. संख्या कार्ड शो.
साहित्य लागेल यासाठी संख्यांचे कार्ड्स 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचे कार्ड्स लागतील. यासाठी शिक्षक एक कार्ड दाखवतील आणि विद्यार्थी त्या अंकाचे नाव मोठ्याने म्हणतील. यामुळे 0 ते 9 पर्यंतच्या संख्या विद्यार्थी वाचू शकेल. आणि कुठला अंक ह्या उपक्रमाद्वारे याच्यासाठी साहित्य बघूया. वस्तूंवर लिहिलेल्या संख्या किंवा अंक. उदाहरणार्थ ब्लॉक्सवर आपण 5, 8 अशा प्रकारच्या संख्या लिहू शकतो किंवा तयार संख्या कार्ड सुद्धा आपण यासाठी वापरू शकतो. या उपक्रमाने कुठला अंक या उपक्रमाद्वारे 0 ते 9 पर्यंतच्या संख्या ओळखता येतात का, हेही देखील आपल्याला पडताळून बघता येईल आणि याचा सराव देखील विद्यार्थ्यांना गटागटामध्ये देता येईल. विद्यार्थी वस्तू हातात घेऊन सांगतील ही संख्या किती आहे. वस्तू मोजून ही संख्या सांगू शकतात किंवा कार्ड बघून सुद्धा ही संख्या सांगू शकतात. तर 5वा 0 ते 9 पर्यंतच्या संख्या ओळखतो किंवा वाचतो यासाठी आपल्याला आणखी काही उपक्रम घेता येतील. ते आहेत संख्यांचा फेरी खेळ. संख्यांसह चित्र. उदाहरणार्थ 5 बिस्किटं, 8 फुलं. कृती. चित्र दाखवा. विद्यार्थी त्यावर आधारित योग्य अंक वाचतील. उपक्रम पुढचा आहे अंकांची शोध मोहीम. वर्गात लपवलेले अंक कार्ड आपल्याला लागतील. विद्यार्थ्यांनी अंक शोधून आणायला सांगायचे शिक्षकांनी आणि कसला अंक सापडला असे विचारायचे. मग विद्यार्थी तो अंक ओळखून दाखवतील किंवा वाचून सांगतील. अंकांची रांग लावूया. संख्या कार्ड्स आहेत यासाठी 0 ते 9 पर्यंतचे. विद्यार्थ्यांना अंक एकत्र करून योग्य क्रमाने रांग लावायला सांगायची. हा उपक्रम देखील आपल्याला सरावासाठी घेता येईल. तर 6वा आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्या लिहितो. अंकी. उपक्रम आहे यासाठी अंकांचे वाळूवर किंवा रांगोळीवर चित्र काढणे. वाळूने भरलेला ट्रे किंवा रांगोळीने भरलेला ट्रे आपण यासाठी वापरू शकतो. यासाठी कृती आहे शिक्षक विद्यार्थ्यांना एक अंक जसे की 4 हा अंक सांगतील किंवा 1 हा अंक सांगतील. विद्यार्थी बोटांनी किंवा पेन्सिलच्या सहाय्याने वाळूमध्ये किंवा रांगोळीमध्ये तो अंक लिहिणार. यामुळे बोटांची हालचाल आणि आकृती निर्माण यामध्ये समन्वय साधला जाईल. जर या ठिकाणी आपल्याला त्रुटी दिसेल तर ती पुसून पुन्हा त्याचा सराव आपल्याला घेता येईल. शून्य ते 9 पर्यंतच्या संख्या लिहितो. यासाठी मणिमाळेचा सुद्धा आपल्याला उपयोग करता येईल. यासाठी मणिमाळा, वही, पेन हे साहित्य आपण घेऊ शकतो. शिक्षक विद्यार्थ्यांना मणिमाळेवरील 5 मणी ओढायला सांगतील. विद्यार्थी मणी मोजून ओढतील एका साईडला. त्यानंतर तिथे कार्ड अडकवण्यासाठी कार्ड पण आपल्याला मिळालेले आहेत शैक्षणिक साहित्य पेटीमध्ये. ते कार्ड त्या ठिकाणी लावतील. ही कृती 0 ते 9 पर्यंत प्रत्येक अंकासाठी विद्यार्थी करतील. असा सराव देखील आपल्याला घेता येईल. त्याचप्रमाणे पुढचा स्तर आहे 7वा. 10 ते 20 संख्यानामे क्रमाने म्हणतो. यासाठी आपण टाळी वाजवत संख्यानामे म्हणणे हा उपक्रम घेऊ शकतो. यासाठी कृती अशी करता येईल. प्रत्येक संख्येवर एक टाळी वाजवायची. म्हणजे 10 एक टाळी, 11 पुढची टाळी, 12 पुढची टाळी, असं टाळी वाजवत वाजवत 10 ते 20 पर्यंतच्या संख्यांचा सराव विद्यार्थी करतात. पुढचा स्तर आहे 8वा. 8व्या स्तरावर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजतो. रंगीत मण्यांची किंवा क्यूबची मोजणी आपण घेऊ शकतो. त्यासाठी अबॅकस, ज्युनियर अबॅकसची पाटी पण आपण वापरू शकतो. रंगीत मणी हे साहित्य सुद्धा आपण वापरू शकतो. टेबलावर वस्तू पसरवून ठेवू शकतो किंवा ज्युनियर अबॅकसची पाटी आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. आणि त्यामधून 13 हा अंक मोज किंवा 13 मणी मोजून दाखव अशा प्रकारच्या कृती आपण विद्यार्थ्यांच्या घेऊ शकतो. विद्यार्थी एक एक वस्तू बाजूला ठेवत मोजतील आणि शेवटी संख्या उच्चारतील. पुढचा स्तर आहे 8वा. 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजतो. यासाठी उपक्रम आहे अबॅकस पाटीवर मणी मोजा. साहित्य मणिमाळा. माळेतून एक एक मणी बाजूला सारत संख्या मोजायच्या आहेत. 16 मणी दाखवायचे आहेत. 16 मणी दाखवा अशा आपण देऊ शकतो. इथे संख्या आपण शिक्षक आपल्या मनाने बदलू शकतात किंवा गटनायक सुद्धा कृती विविध संख्या घेऊन करू शकतो. मणी ओढताना विद्यार्थ्यांच्या संख्या म्हणायला सांगायची आहे. हा उपक्रम देखील विद्यार्थ्यांच्या सरावासाठी अतिशय उपयुक्त आहे. पुढचा उपक्रम आहे स्तर 9 साठी 20 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू काढून दाखवतो. या स्तरावर विद्यार्थ्याला नेण्यासाठी वस्तूंचं वर्गीकरण आणि गरजेच्या वस्तू निवडा हा उपक्रम आपण विद्यार्थ्यांसाठी घेऊ शकतो. यासाठी साहित्य आपल्याला लागणार आहे 20 वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ज्या दैनंदिन वापरातील असतील आणि 2 टोपल्या किंवा 2 ट्रे आपण घेऊ शकतो.
शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतील, वर्गात वापरण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 8 वस्तू तू या टोपलीतून निवड आणि विद्यार्थी नंतर त्या टोपलीतून त्या 8 गरजेच्या वस्तूंची निवड करेल. यातून विद्यार्थी 20 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक सांगितलेला अंका इतक्या किंवा संख्ये इतक्या वस्तू काढून दाखवू शकतो. यामध्येच आणखी आपल्याला एक उपक्रम घेता येईल याच स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी, जोडी लावण्याचा खेळ. यामध्ये अंकांचे कार्ड्स घ्यायचे आणि वस्तूंचे गट घ्यायचे. वस्तूंचे आपण चित्र पण वापरू शकतो किंवा प्रत्यक्ष वस्तू देखील आपण वापरू शकतो. यामध्ये कृती घ्यायची आहे. 13 नंबरचं कार्ड कोणत्या गटाशी जुळतं? 13 वस्तू असलेल्या चित्राला जोडा. मग 13व्या क्रमांकाचं कार्ड आपण 13व्या वस्तू असलेल्या चित्राला जोडू शकतो. इथे 3 क्रमांकाचं कार्ड 3 क्रमांकाच्या वस्तू असलेल्या ठिकाणी आपण जोडायचं आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या नंबरसाठी आपण या कृती वेगवेगळ्या प्रकारे घेऊ शकतो. स्तर क्रमांक 10 मध्ये आपण बघूया, 10 ते 20 पर्यंतच्या संख्या ओळखतो किंवा वाचतो. हा आहे स्तर क्रमांक 10. यासाठी आपण एक उपक्रम घेऊ शकतो. झेंड्यावरील संख्या ओळखा. रंगीत झेंड्यांवर 10, 20, 10 ते 20 पर्यंतच्या संख्या आपण टांगायच्या आहेत. दोरी लागणार आहे यासाठी. वर्गाच्या एका भिंतीवर लावलेले झेंडे. लोकमान्याच्या आधी पहिला टर्म. वर्गाच्या एका भिंतीवर लावलेले झेंडे बघूया. शिक्षक म्हणतात 16 कोणता आहे? 16 हा अंक विद्यार्थी त्या ठिकाणी येऊन दाखवतील. आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळे अंक ओळखायला सांगू शकतो. विद्यार्थी त्या ठिकाणी येऊन ते अंक आपल्याला ओळखून दाखवतील आणि वाचूनही दाखवतील. तर 10व्यासाठी आणखी पण एक आहे मॅजिक बॉक्स. आपण मागच्याही सत्रामध्ये हा उपक्रम बघितला आहे. मॅजिक बॉक्स मधून संख्यांची ओळख. यासाठी एक खोके घेऊ शकतो आपण, रिकामे किंवा बंद पेटी घेऊ शकतो. त्यामध्ये अंकांचे काही कार्ड्स टाकायचे आहेत. विद्यार्थी एक कार्ड बाहेर टाकतो, संख्या वाचतो 18 आणि ती संख्या सर्वांना दाखवतो. अशा प्रकारचा आपण उपक्रम घेऊ शकतो. किंवा एका विद्यार्थ्याच्या कपाळावर आपण तो अंक चिकटवून त्या विद्यार्थ्याला मात्र तो अंक ओळखायला सांगायचा. त्या अंकाचं वर्णन करायचं. मागची पुढची संख्या सांगून तो अंक ओळखायला सांगायचा आणि अशा प्रकारे ज्याच्या कपाळावर तो अंक चिकटवलेला आहे तो विद्यार्थी ती संख्या, तो अंक ओळखून दाखवेल. अशा प्रकारचा सराव आपण घेऊ शकतो. स्तर क्रमांक 10 साठी आपल्याला आणखी एक उपक्रम घेता येईल. चित्राशी संख्या जोडा. त्यासाठी साहित्य लागेल. एका बाजूला आपल्याला संख्यांची कार्ड लागतील. दुसऱ्या बाजूला आपल्याला प्रत्यक्ष वस्तू, नाणी नोटा किंवा वस्तूंची चित्र देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्यासाठी कृती आहे. 14 या संख्येला 14 वस्तूंचं चित्र जोडा. जोडी लावताना संख्या वाचून सुद्धा दाखवायची आहे. अशा प्रकारचा उपक्रम आपण घेऊ शकतो. स्तर क्रमांक 11 आहे. 10 ते 20 पर्यंतच्या संख्या लिहितो. त्या संख्या अंकामध्ये लिहिणे अपेक्षित आहे. यामध्ये उपक्रम आपल्याला असा घेता येईल. रंगीत खडूने अंक लिहायचे आहेत. साहित्य लागेल रंगीत खडू आणि फळा किंवा पाटी किंवा वही. प्रत्येक विद्यार्थी आपल्या आवडत्या रंगात अंक लिहिणार. उदाहरणार्थ 15 म्हटल्यावर रंगीत खडूने 15 हा अंक लिहून दाखवणार. अशा प्रकारे विद्यार्थी गमतीदाररित्या अंक लिहू शकतो आणि त्याचा सराव देखील याचा होऊ शकतो. इथपर्यंतचे स्तर 1 ते 11 पर्यंतचे स्तर आपण मागील सत्रामध्ये देखील बघितले होते. आता आपण इयत्ता 3री ते 5वी साठीचे जे स्तर आहेत ते 1 ते 20 पर्यंतचे आहेत. त्यामध्ये हे 11 तर आहेतच. पुढचे स्तर पण आपण आता कंटिन्यू करूया यामध्ये. स्तर 12वा आहे. 21 ते 50 पर्यंतची संख्या नामे क्रमाने म्हणतो. यापूर्वी आपल्याला 1 ते 9 पर्यंतची, 1 ते 20 पर्यंतची संख्या नामे क्रमाने म्हणायची होती अपेक्षित. आता स्तर 12व्यासाठी आपल्याला 21 ते 50 पर्यंतची संख्या नामे अपेक्षित आहे. यासाठी आपण संख्या साखळी बनवू शकतो. 21 ते 50 पर्यंतची संख्या असलेली कार्ड आम्ही विद्यार्थ्यांना देतो. कार्ड मिक्स केलेले असतात. विद्यार्थी ते हातात घेतात. त्यानंतर विद्यार्थी रांगेत जाऊन बसतात आणि ते कार्ड एका क्रमाने लावून दाखवतात आणि क्रमाने म्हणून देखील दाखवतात. शिक्षक एक संख्या कार्ड दाखवतील, उदाहरणार्थ 21. विद्यार्थी त्या संख्येच्या पुढील क्रमांकाची संख्या म्हणतील. 21, 22, 23 असं म्हणत जाऊन 50 पर्यंत पोहोचतील. इथे मी फोटोमध्ये 30 पर्यंतचे घेतलेले आहे. 10-10चे गट केलेले आहेत. आपण 50 पर्यंतचे सुद्धा घेऊ शकतो. चुकलेल्या विद्यार्थ्याला परत सुरू करायला सांगायचं आणि चुकलेल्या संख्येसोबत त्याचे उच्चारण पुन्हा तपासायचं. प्रत्येक वाचन करताना उच्चाराच्या शुद्धतेवर विशेष लक्ष द्यायचं. म्हणजे विद्यार्थी 21 ते 50 पर्यंतची संख्या नामे क्रमाने म्हणू लागेल. स्तर 13वा आहे. स्थानिक किंमत ही संकल्पना वापरून 21 ते 50 पर्यंतच्या संख्या ओळखतो किंवा वाचतो. यासाठी उपक्रम लागेल आपल्याला संख्यांचे कोडे. साहित्य आहे. उपक्रम आहे संख्यांचे कोडे.
साहित्य लागेल 21 ते 50 पर्यंत संख्या असलेल्या कोड्यांचा सेट. यासाठी कृती आहे कोडे म्हणजेच पझल. तुकड्यांमध्ये 21 ते 50 पर्यंतच्या संख्या आणि स्थानिक किंमत ठेवायची आहे. विद्यार्थ्यांना त्या पझलच्या तुकड्यांना जोडून संख्या वाचन करायला सांगायचे आहे. स्थानिक किंमत जुळवायला सांगायची आहे. प्रत्येक संख्येची स्थानिक किंमत समजावून विद्यार्थ्यांना वाचन करायला सांगायचे आहे. या सरावाने आपण 21 ते 50 पर्यंतच्या संख्या ओळखण्याचा, वाचण्याचा सराव आपण विद्यार्थ्यांचा घेऊ शकतो. यामध्ये आपल्या शैक्षणिक साहित्य पेटीमधील दशक, दांडे आणि सुट्टे यांचा सुद्धा आपण वापर करू शकतो. यासाठी उपक्रम आहे दशक एकक बनवा. यासाठी साहित्य लागेल दशक, दांडे, एककाचे क्यूब आणि अंकांचे कार्ड सुद्धा आपण घेऊ शकतो. शिक्षक एखादा अंक कार्ड दाखवतील, उदाहरणार्थ 34. त्यामध्ये विद्यार्थी 3 दशक दांडे आणि 4 एकक क्यूब वापरतील आणि ती संख्या करतील. गटागटामध्ये ही कृती आपण घेऊ शकतो. इथे वर्गात आमचे विद्यार्थी गटामध्ये असे ते अंक कार्ड दाखवलं त्याप्रमाणे संख्या, दशक दांडे आणि सुट्ट्यांचा वापर करून दाखवतात. संख्या मोठी जर असेल तर 10 एकक क्यूब बरोबर 1 दांडा हे समजावून सांगायचे आहे विद्यार्थ्यांना. एकेका विद्यार्थ्याला एखादी संख्या देऊन तू करून दाखव असं करून आपण प्रत्येकाचा वैयक्तिक सराव सुद्धा घेऊ शकतो. त्यांचं दशक आणि एकक किती हे सुद्धा युनिट टेन्स किती आहेत हे आपण विद्यार्थ्यांना विचारून त्याचाही सराव तोंडी घेऊ शकतो. आणि कृतीने विद्यार्थी साहित्य वापरून आपल्याला कृती तर करूनच दाखवणार आहेत. यामध्ये आपल्याला आणखी अबॅकस पाटीचा पण वापर आपल्याला करता येईल. अबॅकसची मांडणी हा उपक्रम आपण घेऊ शकतो. याच्यासाठी अबॅकस पाटीचं आपल्याला साहित्य लागणार आहे. कृती आपल्याला अशी घेता येईल. शिक्षक एखादी संख्या सांगतील, उदाहरणार्थ 27. विद्यार्थी अबॅकसवर 2 मणी दशक भागात आणि 7 मणी एकक भागात ठेवतो. अशा प्रकारे कृती करतील. इतर विद्यार्थ्यांनाही शिक्षक विचारतील कोणती संख्या तयार झाली. सरावासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक संख्या दिली जाईल आणि अशा प्रकारे सराव घेतला जाईल. हे आमचे इयत्ता पहिलीच्या वर्गातील विद्यार्थी आहेत हा सराव करताना. स्तर 14 साठी आपण स्तर 14 आहे 21 ते 50 पर्यंतच्या संख्या लिहितो. त्या संख्या आपल्याला अंकात लिहिणे अपेक्षित आहे. तर एखादी संख्या रेषा आपण घेऊ शकतो सरावासाठी. मोठा चार्ट घ्यायचा किंवा कागद घ्यायचा, स्केल घ्यायची, रंगीत खडू आणि मार्कर हे साहित्य घ्यायचं आहे. कृती करायची आहे. एक रेषा काढायची, तिच्यावर 21 ते 50 संख्यांची जागा आपल्याला तयार करायची आहे. इथे आपण जरी संख्या रेषेवर संख्या लिहून दाखवलेल्या असल्या, परंतु विद्यार्थ्यांना त्या संख्या रेषेवर लिहायला सांगायचे आहे आणि लिहिल्यानंतर ते अशा क्रमाने दिसणे अपेक्षित आहे. मुलं योग्य जागेवर संख्या अंकात लिहितील. कुणी किती संख्या बरोबर लिहिल्या हे बघून त्यांना आपण शाबासकी द्यायची आहे आणि त्यांच्या उपक्रमाला प्रोत्साहन द्यायचं आहे. स्तर 14व्या साठी आपल्याला आणखी एक उपक्रम घेता येईल. उपक्रम आहे अंकांचे कार्ड बनवा. रिकामे कार्डशीटचे पेपर असतात आपल्याकडे, अंकांचे स्टिकर्स असतात, मार्कर्स असतात, त्याचा आपण यासाठी वापर करू शकतो. कृती आपल्याला अशी घेता येईल. प्रत्येक विद्यार्थी एक संख्या निवडेल आणि ती संख्या तो अंकात लिहून दाखवेल. त्याला कार्डशीटच्या पेपरवर तो अंक किंवा ती संख्या कार्ड त्याला वैयक्तिक तयार करायला सांगायचं. यामुळे विद्यार्थी आनंदाने या गोष्टींमध्ये भाग घेतात. कलेची आवड विद्यार्थ्यांना असते, लहान विद्यार्थ्यांना. त्यामुळे रंगीत खडू वापरणे किंवा स्टिकर्स वापरणे, मार्कर्स वापरणे या कुतूहलाने विद्यार्थी अंक लिहिण्याचा सराव लवकर करू लागतात. खाली एक छोटं चित्र किंवा त्याचे घटक, दशक, एकक हे सुद्धा आपण त्यामध्ये जोडायला त्याला सांगू शकतो. हे कार्ड नंतर आपण वर्गामध्ये लावायचे पण आहेत, की विद्यार्थ्याने स्वतः तयार केलेले कार्ड आहे. तर ते जर आपण दर्शनी भागात वर्गामध्ये कुठेही लावले तर त्या प्रकारे एक वेगळाच आनंद विद्यार्थ्यांना यातून मिळत असतो आणि त्यामुळे ते ही कृती अगदी आनंदाने करत असतात. याचा आपल्याला या कृतीचा नक्कीच आपल्याला आपल्या वर्गामध्ये 21 ते 50 पर्यंतचे अंक संख्या लिहिण्यासाठी याचा आपल्याला उपयोग होणार आहे. आता स्तर पुढचा आहे 15वा. यामध्ये 51 ते 99 पर्यंतची संख्या नामे क्रमाने म्हणणे. या स्तरावर जे विद्यार्थी आहेत किंवा 14व्या स्तरावर आहेत आणि त्यांना 15व्या स्तरावर न्यायचे आहे, त्यांच्यासाठी आपण हा उपक्रम घेऊ शकतो. संख्या नामे म्हणा आणि क्रम लावा. यासाठी विद्यार्थ्यांना छोटे कार्ड द्यायचे आहे. प्रत्येक कार्डवर एक संख्या नाव असेल, उदाहरणार्थ 51, 52 असे संख्या आणि त्याचं अक्षरी नाव सुद्धा. विद्यार्थ्यांना एक एक कार्ड दिलं जाईल. ते योग्य क्रमाने उभे राहत जातील आणि आपापली संख्या नामे म्हणत जातील. यामध्ये विद्यार्थी चुकले तर गटनायक त्यांना मदत करेल. शिक्षकही सुलभकाची भूमिका पार पाडेल. त्यामध्येच आपण आणखी एक उपक्रम घेऊ शकतो. उलट क्रम संख्या नामे म्हणणे.
विद्यार्थ्यांना आपण 99 पासून उलट क्रमाने 51 पर्यंत उलट क्रमाने संख्यांची नावं म्हणायला सांगायची आहे. याचा सराव घ्यायचा आहे. विद्यार्थी हसत खेळत संख्या नामे अशी उलट्या क्रमाने म्हणत जातात आणि त्यांचा सराव होतो. पुढचा उपक्रम आपण घेऊ शकतो संख्या नामे नाटक. अभिनयात संख्यांचा खेळ. संख्या नामाचं आपण नाटक घेऊ शकतो. अभिनयामध्ये संख्यांचा खेळ घेऊ शकतो. यासाठी साहित्य आपल्याला लागणार आहे अंकगाड्या किंवा आकृत्या, मुखवटे किंवा अंक कार्ड. विद्यार्थ्यांनी संख्यांचे पात्र घ्यायचे. उदाहरणार्थ मी आहे 83. दुसरा म्हणतो माझ्या आधी कोण आहे? पुढचा विद्यार्थी म्हणतो मी आहे 82. हे नाटक आपण फॉर्मॅटमध्ये सादर करू शकतो. वेगवेगळ्या संख्या घ्यायच्या, वेगवेगळे संख्यांचे कार्ड विद्यार्थ्यांना द्यायचे. यामध्ये आपण विद्यार्थ्यांना संख्या लिहिलेल्या टोप्या सुद्धा विद्यार्थ्यांच्या डोक्यावर त्यांना ठेवू शकतो आणि या प्रकारचं नाटक विद्यार्थी सादर करू शकतात. नाटकामध्ये भाग घेण्याचा उपक्रम जर आपण घेतला तर बरेचसे जे मागे राहिलेले विद्यार्थी असतात ते सुद्धा आवडीने यामध्ये भाग घेतात आणि गटनायकाच्या मदतीने किंवा सहाध्यायांच्या मदतीने विद्यार्थी 51 ते 99 पर्यंतच्या संख्या नामे क्रमाने म्हणू लागतो. यामुळे विद्यार्थ्यांची संख्यांची ओळखही होईल, त्यांना अनुक्रमाची समज मिळेल आणि त्याचे संवाद कौशल्य सुद्धा वाढू शकेल. स्तर क्रमांक 15 साठी आणखी एक उपक्रम आहे संख्या वाचन स्पर्धा. यासाठी कृती अशी घ्यायची आहे. शिक्षक 51 ते 99 पर्यंतच्या संख्यांचे कार्ड्स विद्यार्थ्यांना देतील. विद्यार्थ्यांना 51 ते 99 पर्यंतच्या संख्यांचा वाचन क्रमाने उच्चारायला सांगतील. वर्गात कशा प्रकारे घ्यायचा हा उपक्रम ते बघूया. प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक संख्या द्यायची आणि ती वाचण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ द्यायचा किंवा आपण वेळ कमी जास्त करू शकतो विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार. विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्चारणावर लक्ष ठेवायला सांगायचं आणि प्रोत्साहन द्यायचं आहे. म्हणजे योग्य उच्चारासह विद्यार्थी 51 ते 99 पर्यंतची संख्या नामे क्रमाने म्हणेल. याचा देखील आपण आपल्या वर्गामध्ये सराव घेऊ शकतो. नंतर स्थानिक किंमत ही संकल्पना वापरून 51 ते 99 पर्यंतच्या संख्या ओळखणे आणि वाचणे. या स्तरावरच्या विद्यार्थ्यांसाठी संख्या कार्ड वापरून स्पीड गेम आपण घेऊ शकतो. विद्यार्थ्यांना 1 ते 100 पर्यंतचे अंक असलेली कार्ड द्यायची आहेत. अंक कार्ड आणि अक्षर कार्ड हे दोघी लागतील आपल्याला. विद्यार्थ्यांना त्यांच्या ओळखीच्या संख्यांची खेळात ओळख करायला आपल्याला सांगायची आहे. उदाहरणार्थ 51 ते 55 पर्यंत कोणती संख्या आहे असे विचारून विद्यार्थ्यांना त्वरित कार्ड दाखवायला सांगायचं आणि स्पीडली सर्वात प्रथम कोण दाखवेल तो विजयी असा आपण विद्यार्थ्यांचा गेम घेऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्या ओळखण्याच्या क्रियेमध्ये गती यायला आपल्याला मदत होते आणि खेळाखेळातून विद्यार्थी लवकर शिकतील. तर 16 साठी आपल्याला स्थानिक किंमत संकल्पना वापरून 51 ते 99 पर्यंतच्या संख्या ओळखतो आणि वाचतो. या स्तरासाठी आपण आणखी एक उपक्रम घेऊ शकतो. चलनी, नोटा, नाणी किंवा दशक दांडे आणि सुट्टे वापरून आपण कृती घेऊ शकतो. यामध्ये आपण साहित्य 10 रुपयाच्या नोटा, 1 रुपयाची नाणी किंवा काही दशक दांडे किंवा सुट्टे क्यूब हे साहित्य आपण जमवायचं आहे. कृती आपण एक उदाहरणादाखल घेऊया. 87 या संख्येसाठी 8 नोटा आणि 7 नाणी दिली जातात. विद्यार्थी सांगतील 80 अधिक 7 बरोबर 87. यासाठी 8 नोटा आणि 7 नाणी विद्यार्थी घेतील किंवा विद्यार्थी आपल्याला नाणी नोटा वापरून ती संख्या करून स्वतः प्रात्यक्षिकाद्वारे मांडूनही दाखवू शकतात टेबलावर किंवा दशक दांडे आणि सुट्ट्यांच्या मदतीने आपण विद्यार्थ्यांना सांगितलेली संख्या विद्यार्थ्यांनी टेबलावर मांडून दाखवायची आहे साहित्याद्वारे. यामुळे वर्गामध्ये चलन हाताळून शिकण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळेल. एकमेकांचे गट तयार करून भूमिका आपल्याला बदलत राहता येईल आणि संख्या वेगवेगळ्या आपण 51 ते 99 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना देऊ. स्तर 16 पुढचा आहे स्थानिक किंमत संकल्पना वापरून 51 ते 99 पर्यंतच्या संख्या ओळखतो आणि वाचतो. यासाठी दशक दांडे आणि सुट्टे पुन्हा एकदा इथे आपण 10-10 चे गट आपण यासाठी करू शकतो. काही सुट्टे 10-10 चे गट आणि काही सुट्टे क्यूब सुद्धा आपण यासाठी घेऊ शकतो. उदाहरणार्थ 70 ही संख्या दाखवण्यासाठी 7 दशक दांडे, 7 गट आणि 0 मोकळ्या काठ्या लागतील. म्हणजे आपण त्या ठिकाणी क्यूब घ्यायचे नाही आहेत. फक्त 7 दशक दांडे आपल्याला घ्यायचे आहेत. विद्यार्थी मांडणी करतील आणि उच्चार देखील करतील. वर्गामध्ये गटातील प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्यक्ष मांडणी करायला द्यायची आहे. यामध्ये एककाच्या स्थानी 0 असल्यामुळे
फक्त दशक दांडे वापरायचे आहेत याबद्दलची विद्यार्थ्यांना जाणीव करून द्यायची आहे. तर पुढचा आहे 17वा 51 ते 99 पर्यंतच्या संख्या लिहितो. यामध्ये अंकामध्ये लेखन अपेक्षित आहे. उपक्रम आहे शब्द संख्या रूपांतरण. यासाठी कृती आपण अशी घ्यायची आहे. शिक्षक शब्दात संख्या विद्यार्थ्यांना सांगतील. उदाहरणार्थ 75, 73, 80 अशा प्रकारच्या आपण वेगवेगळ्या संख्या विद्यार्थ्यांना सांगायच्या आहेत. विद्यार्थी त्याचं अंकात रूपांतरण करून वहीमध्ये लिहितील. अंकामध्ये इथे विद्यार्थी लिहित आहेत. आपण फोटोत बघू शकतो. गटामध्ये विद्यार्थ्यांना 10 संख्यांची यादी देखील आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. ही यादी बघून विद्यार्थी उच्चार करतील, आधी ही संख्या वाचतील आणि नंतर ते अंकात लिहितील. हा सराव सुद्धा आपण विद्यार्थ्यांचा घेऊ शकतो. या उत्तरांची आपण सामूहिक पडताळणी देखील करू शकतो. गटागटामध्ये सुद्धा याची पडताळणी करू शकतो. पुढचा उपक्रम आहे संख्या ओळखा आणि लिहा. शिक्षक कृती यासाठी अशी आहे. शिक्षक 5 दशक 8 एकक दाखवतील. विद्यार्थी अंकात लिहितील 58. काड्या, मणी, कागदी पट्ट्या वापरून दृश्य माध्यमामध्ये आपण या संख्या विद्यार्थ्यांना दाखवायच्या आहेत, शिक्षकाने किंवा गटनायकाने. आणि मग विद्यार्थ्याला त्या संख्या आपण फळ्यावर लिहायला सांगू शकतो किंवा त्याच्या वहीमध्ये देखील लिहायला सांगू शकतो. स्तर 17 साठीच आपल्याला आणखी एक उपक्रम घेता येईल. हा उपक्रम आपल्याला SCERTच्या वेबसाईटवर जी मार्गदर्शिका आलेली आहे त्यामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी कार्य दिलेले आहे. रिकाम्या जागी योग्य संख्या लिही वगैरे अशा भरपूर प्रकारच्या कृती त्यामध्ये दिलेल्या आहे. इथे संख्या ज्ञानासाठी मला हे योग्य हे वाटलं मला इथे घेण्यासारखं शैक्षणिक साहित्य म्हणून. तर मी त्याचा इथे समावेश केलेला आहे. अशा प्रकारचं भरपूर साहित्य मोठी PDF आहे. त्यामधून आपण वेगवेगळ्या स्तरांसाठी वेगवेगळं साहित्य आपण विद्यार्थ्यांसाठी निवडून त्याचा देखील सराव घेऊ शकतो. इथे संख्यांचा क्रम पूर्ण करा ही कृती जर आपल्याला घ्यायची असेल तर शिक्षक संख्या फळ्यावर लिहितील. 51 मध्ये 52 ची जागा सोडून द्यायची. 53 घ्यायची. काही संख्यांची जागा वगळायची आहे. विद्यार्थी योग्य संख्या लिहून क्रम पूर्ण करतात आणि हे शेजारच्या इमेजमध्ये जे दिसत आहे अशा प्रकारचे कार्ड सुद्धा आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो आणि त्यांचा मागची पुढची संख्या लिहिण्याचा किंवा मधली संख्या लिहिण्याचा सराव आपण विद्यार्थ्यांचा घेऊ शकतो. पुढचा स्तर आहे 18वा 0 ते 9 संख्या नामे लिहितो. ते इथे अक्षरात लिहिणे अपेक्षित आहे. 18, 19 आणि 20 या स्तरांमध्ये अक्षरी संख्या लिहिणे अपेक्षित आहेत. यामध्ये 18व्या स्तरावर 0 ते 9 पर्यंतच्या संख्या आहेत. यामध्ये अक्षरी लिहा आणि अंक दाखवा. शिक्षक फळ्यावर अंकी संख्या लिहिणार. उदाहरणार्थ 7 आणि विद्यार्थ्यांनी ती त्यांच्या वहीमध्ये अक्षरात लिहून दाखवायची. अशा प्रकारचा सराव आपण विद्यार्थ्यांचा घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला विद्यार्थ्यांना तक्ते द्यावे लागतील आणि त्याचे सराव घ्यावा लागेल किंवा अंक आणि अक्षरी कार्ड जुळवण्याचा आपण सराव घेऊ शकतो आणि त्या सरावाच्या नंतर आपण विद्यार्थ्यांचं मूल्यांकन सुद्धा अशा रीतीने घेऊ शकतो. यासाठी आपण आणखी एक दुसरा उपक्रम घेऊ शकतो. चित्र ओळख आणि संख्या लिही. आपण एखाद्या विद्यार्थ्यांना चित्र दाखवायचं. चित्रामध्ये समजा 4 सफरचंद आपण दाखवली. विद्यार्थ्यांना आपण ती मोजायला सांगायची आणि ते किती झाले ते आपण अक्षरात लिहायला सांगायचं. चित्रामध्ये 4 सफरचंद दाखवल्यानंतर विद्यार्थ्यांनी 4 हे अक्षरामध्ये लिहिलेले आहे आणि ते शिक्षकांना किंवा गटनायकाला दाखवेल. तो विद्यार्थी दाखवेल. अशा प्रकारे त्यांचा आपण सराव घ्यायचा आहे. पुढचा स्तर आहे 19वा 0 ते 20 संख्या नामे लिहितो. ही संख्या नामे सुद्धा त्याला अक्षरात लिहायची आहे. रांगोळी अंकलेखन सॉरी इथे इमेज मध्ये आपण अंकात लिहिलेलं आहे परंतु आपण इथे अक्षरामध्ये देखील लिहू शकतो. पाटीवर किंवा जमिनीवर संख्यांचे अक्षरी लेखन रांगोळीद्वारे करून घेऊ शकतो किंवा रांगोळीवर सुद्धा बोटांच्या साहाय्याने गिरवून विद्यार्थ्याला अक्षरामध्ये मात्र 0 ते 20 संख्या नामे अक्षरामध्ये लिहायला सांगायची आहेत. विद्यार्थ्यांना एक एक संख्या वाटून द्यायची. ती जमिनीवर अक्षरात लिहायला सांगायची. रंगीत खडू किंवा रांगोळीचा यामध्ये आपण वापर करू शकतो. 0 ते 20 संख्या नामे लिहिणे अक्षरामध्ये. यासाठी संख्यांची ओळ पूर्ण करणे शब्द रूपामध्ये हा एक उपक्रम आपल्याला घेता येईल. यामध्ये फळ्यावर आपण विद्यार्थ्यांना 1, 2, 4, 6, 8 अशा प्रकारचे द्यायचे शब्द रूपामध्ये संख्या द्यायच्या आहेत आणि ज्या ठिकाणचे मधले क्रमाने जी संख्या आपली मध्ये नाहीये ही संख्या आपण विद्यार्थ्यांना लिहून पूर्ण करायला सांगायची आहे आणि हे बघून विद्यार्थी वहीमध्ये लिहितील. गाळलेल्या जागी शब्द रूपामध्ये संख्यांचा लेखनाचा सराव आपण विद्यार्थ्यांचा घ्यायचा आहे. स्तर 20वा आहे. शेवटचा स्तर आहे. अंतिम स्तर 0 ते 50 संख्या नामे लिहितो. अक्षरामध्ये लिहिणे येथे अपेक्षित आहे.
उपक्रम यासाठी आपल्याला असं घेता येईल, संख्यांची कोडी घेता येईल विद्यार्थ्यांसाठी. उदाहरणार्थ मी 15च्या पुढे आहे, मात्र 17च्या आधी आहे. तर मी कोण? त्याचे उत्तर आहे 16. तर त्याचे अक्षरी लेखन विद्यार्थ्यांना करायला सांगायचं. गोडे, गाणी, गोष्टी या रूपात जर आपण विद्यार्थ्यांचा सराव घेतला तर विद्यार्थी जास्त प्रमाणात सहभागी होतात आणि आनंदाने शिकण्यास त्यांची मदत होते आणि मग त्या अशा रीतीने आपण त्यांना अक्षरामध्ये लिहिण्याकडे वळवू शकतो. गटामध्ये त्यांना विचार करायला सांगायचा, कोडे सोडवायला सांगायचे आणि मग त्यांना लिहून दाखवायला सांगायचे. विद्यार्थ्याला जमले नाही तर गटनायकाची किंवा विषय मित्राची साथ द्यायची, मदत त्याला द्यायची आहे. त्यानंतर आपण आणखी एक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी असा घेऊ शकतो, की सांगा आणि लिहा. ओरल टू रिटन. कृती यासाठी आपण अशी घेऊ शकतो, शिक्षक म्हणतील 30. 30 हा सॉरी 30 ही संख्या शिक्षक उच्चारतील आणि विद्यार्थी ती संख्या ऐकून अक्षरात लिहून दाखवतील आणि मग शिक्षक ती तपासतील किंवा गटनायक तपासेल. अशा प्रकारचा सराव सुद्धा आपण घेऊ शकतो. त्याचप्रमाणे फ्लॅश कार्ड स्पीड रेस ही सुद्धा आपण घेऊ शकतो, की सगळ्यात पटकन शिक्षकाने फ्लॅश कार्ड जे दाखवतील अंकांचं, ते बघितल्यानंतर सर्वात झपाट्याने कोणता विद्यार्थी ती संख्या अक्षरात सर्वप्रथम लिहून दाखवतो, तो विजयी. अशा प्रकारचं आपण विद्यार्थ्यांना आव्हान देऊ शकतो. स्पीड रेस विद्यार्थ्यांची घेऊ शकतो आणि त्यांचे संख्या नामे अक्षरात लिहिण्याचा सराव घेऊ शकतो. तर आज मी या ठिकाणी गणित या विषयाच्या संख्याज्ञान कौशल्याचे विकसन करण्यासाठी कोणकोणते उपक्रम माझ्या वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये राबवले जातात आणि ते इतरांनाही आपल्या शाळेमध्ये कसे राबवता येतील हे थोडक्यात सांगितलं. याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली आणि अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या अनेक शाळांमध्ये राबवण्यास सुरुवातही झालेली आहे आणि यापूर्वी काही शिक्षक या प्रकारचे उपक्रम राबवत देखील होते. आपण आपल्या शाळेमध्ये अशा प्रकारचे उपक्रम जरूर राबवावेत. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहोतच आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्यांमध्ये लक्षणीय सुधारणा होईल यामध्ये काही शंका नाही. या ठिकाणी मला सादरीकरण करण्याची संधी दिली त्याबद्दल मी विद्या प्राधिकरण नाशिक प्राचार्य डॉक्टर प्राचार्य गौतम साहेब आणि वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर बावीस साहेब यांचे आभार मानते. धन्यवाद साहेब. आपल्या एकत्रित प्रयत्नांनी विद्यार्थ्यांचे भवितव्य नक्कीच उज्ज्वल होईल. धन्यवाद.